नमस्कार. आज आपण इतिहासात खूप खूप मागे जाणार आहोत. थेट तिथे जिथे आपल्या संस्कृतीची पहिली वीट रचली गेली. ही गोष्ट आहे मेसोपोटेमियाची. एक अशी जागा जिथे आपल्या आजच्या जगाचा पाया घातला गेला. जरा विचार करा, जर तुम्हाला शून्यातून एक पूर्ण संस्कृती, एक पूर्ण सिव्हिलायझेशन उभं करायचं असेल, तर तुम्ही काय कराल? कुठून सुरुवात कराल? ओहो, हाच तो प्रश्न होता जो हजारो वर्षांपूर्वी मेसोपोटेमियाच्या लोकांनी सोडवला होता. आणि त्यांनी ते करून दाखवलं. चला तर मग पाहूया त्यांनी हे नेमकं कसं केलं. तर ह्या सगळ्याची सुरुवात झाली चक्क चिखलातून. हो, मेसोपोटेमियाच्या जमिनीतून. ही अशी जागा होती ना जिथे संधी पण होती आणि तितकाच मोठा धोकाही होता. आणि ह्याच मातीतून एका क्रांतीचा जन्म होणार होता. मेसोपोटेमिया या नावाचा अर्थच आहे 2 नद्यांच्या मधली जमीन. आणि त्या नद्या होत्या टायग्रिस आणि युफ्रेटिस. खरं तर या नद्या म्हणजे या संस्कृतीची लाईफलाईन होत्या, जीवनवाहिनी. त्यांच्यामुळेच तिथली जमीन इतकी सुपीक झाली होती की जणू सोनंच पिकत होतं. पण एक गोष्ट होती, या नद्या जेवढ्या भरभरून द्यायच्या तेवढ्याच त्या धोकादायक पण होत्या. म्हणजे बघा, एका बाजूला त्यांच्या पुरामुळे जमीन सुपीक व्हायची, पण दुसऱ्या बाजूला तोच पूर क्षणात सगळं काही उद्ध्वस्त करून टाकायचा. आणि ह्याच सततच्या संकटातून, ह्या चॅलेंजमधून जन्माला आले काही भन्नाट शोध. आणि मग हळूहळू या जमिनीवर फक्त शेतीच नाही तर एक पूर्णपणे नवा समाज आकार घेऊ लागला. एक असा समाज जिथे राजा होता, शेतकरी होता आणि ह्या सगळ्यांच्या वर होते देव. आणि ह्या तिघांनी मिळून एक नवी किचकट समाजव्यवस्था जन्माला आणली. आणि मग जे घडलं त्याला इतिहासकार म्हणतात अर्बन रेव्होल्यूशन, म्हणजे शहरी क्रांती. आता छोट्या छोट्या वस्त्या गेल्या आणि त्यांची जागा घेतली उरुख, ऊर, लगाशसारख्या मोठमोठ्या शहरांनी. ही होती जगातली पहिली शहरं. इथून इतिहासाने एक जबरदस्त टर्न घेतला. आणि या प्रत्येक शहराच्या अगदी मधोमध एक भव्य वास्तू उभी असायची. झिगुरात हे एक प्रकारचं उंच मंदिर होतं. पण थांबा, हे फक्त पूजेचं ठिकाण नव्हतं, तर ते शहराचं पॉवर सेंटर होतं. हो, शहराचं सगळं राजकारण, सगळा पैसा अडका, सगळा कारभार इथूनच चालायचा. या शहरांमध्ये एक मोठी गंमत होती. इथे जणू 2 वेगवेगळी जगं एकत्र राहत होती. एका बाजूला होता लुगल, म्हणजे राजा. तो महालात राहायचा. लोक त्याला देवाचा प्रतिनिधी मानायचे. त्याच्या हातात सैन्य असायचं. आणि दुसऱ्या बाजूला होता एक सामान्य शेतकरी, जो मातीच्या घरात राहायचा. त्याचं पूर्ण आयुष्य पिकांवर अवलंबून होतं. आणि हो, राजाच्या मर्जीवर. आता बघा, शहरं तर मोठी झाली, पण त्यासोबतच प्रॉब्लेम्स पण मोठे झाले. हजारो लोक, एवढं मोठं शहर, हे सगळं मॅनेज कसं करायचं? यासाठी एका नव्या ताकदीची गरज होती. आणि ती ताकद होती शब्दांची. जरा विचार करा त्या गोंधळाचा. हजारो लोक, धान्याची कोठारं, करांचे हिशोब. अरे देवा, या सगळ्यावर नियंत्रण ठेवणं जवळपास अशक्य होतं. सगळा अंधाधुंद कारभार होता. आणि मग या सगळ्या गोंधळाला नियंत्रणात आणण्यासाठी इतिहासातल्या एका सगळ्यात मोठ्या शोधाचा जन्म झाला. तो शोध होता लिखाण. हो, लिहिण्याची कला. या लिखाणाच्या पद्धतीला म्हणतात क्युनिफॉर्म. म्हणजे काय, तर ओल्या मातीच्या पाट्यांवर टोकदार वस्तूने चिन्ह कोरायची. आणि ही चिन्ह म्हणजे जणू काही त्या शहराची ऑपरेटिंग सिस्टीमच होती बरं का. कायदे, हिशोब, अगदी गोष्टीसुद्धा सगळं काही यात रेकॉर्ड केलं जायचं. आणि लिहू शकल्यामुळेच एक खूप मोठी गोष्ट शक्य झाली. ती म्हणजे हम्मुराबीचा कायदा. तुम्ही ऐकलं असेलच, डोळ्याच्या बदल्यात डोळा हा प्रसिद्ध आणि तितकाच कठोर नियम याच कायद्याचा एक भाग होता. या कायद्यांमुळे पहिल्यांदाच समाजाला एक पक्की चौकट मिळाली, एक शिस्त लागली. बरं, आता शहरं मोठी झाली होती, ताकदवान झाली होती. आणि साहजिकच त्यांच्यात स्पर्धा सुरू झाली. आणि याच स्पर्धेतून, याच महत्वाकांक्षेतून जन्म झाला साम्राज्यांचा, एम्पायर्सचा. ही एक नवीनच रक्तरंजित गोष्ट सुरू झाली होती. हा बघा, सत्तेचा खेळ कसा बदलत गेला. आधी होती सुमेरियन शहरं, मग आलं अक्कडियन साम्राज्य, त्यानंतर बॅबिलोनियन आणि मग असिरियन. एकापाठोपाठ एक प्रत्येकाने ह्या जमिनीवर राज्य केलं आणि आपली एक वेगळीच ओळख मागे सोडली. आणि गंमत म्हणजे ह्या प्रत्येकाची राज्य करण्याची स्टाईल वेगळी होती. जसं की अक्कडियन लोकांनी सगळं जिंकलं ते लष्करी ताकदीवर,
बॅबिलोनियन लोकांचा हुकमी एक्का होता त्यांचा कायदा, ज्याने त्यांनी सगळ्यांना एकत्र बांधलं. आणि असिरियन, ते तर लष्करी कौशल्य आणि संघटित प्रशासनामध्ये मास्टर होते. ठीक आहे, तर ही झाली हजारो वर्षांपूर्वीची गोष्ट. पण याचा आपल्या आजच्या जगाशी काय संबंध? चला बघूया. या मेसोपोटेमियाने आपल्याला वारसात काय काय दिले, आणि ही यादी खूप मोठी आहे. आज आपण शहरांमध्ये राहतो, आपण लिहितो, आपण कायदे पाळतो. एवढंच नाही तर गणित आणि खगोलशास्त्र या सगळ्या गोष्टींची मुळं मेसोपोटेमियामध्ये आहेत. विचार करा, आपल्या संस्कृतीचा जो पाया आहे ना, तो त्यानेच रचला होता. तर मेसोपोटेमियाने आपल्याला शहराचा एक ब्लूप्रिंट दिला. पण खरा प्रश्न हा आहे की हजारो वर्ष उलटून गेल्यावरही आपण अजूनही त्यांच्याच पायावर बांधकाम करतोय का? आपला आजचा जग, आपला समाज खरंच इतका नवीन आणि वेगळा आहे की आपण फक्त त्या जुन्या कथेचा एक नवा भाग लिहितोय? जरा विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?